सिंधुदुर्ग क्रीडा विभागाच्या ताब्यात असलेल्या कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या बाजूच्या शासकीय मैदानावर वेगळेच क्रीडा प्रकार सध्या सुरू आहेत. हे शासकीय मैदान सध्या दारुड्यांचा अड्डा बनलं असल्याचे चित्र या मैदानाकडे पाहिल्यावर दिसतं. वारंवार याबाबत कुडाळ पोलिसांना आणि संबंधित यंत्रणांना सांगून सुद्धा प्रशासन कोणतीच दखल घेत नाही असा आरोप खेळाडू आणि लोकप्रतिनिधींनी केला आहे. याबाबत योग्य ती कारवाई झाली नाही तर लवकरच कुडाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन छेडू, तसंच प्रशासनाला जमत नसेल तर प्रसंगी या मैदानाची सफाई सुद्धा करू असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख तथा कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दिला आहे. कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला शासकीय मैदान आहे. या मैदानावर अनेक खेळाडू सराव करत असतात. क्रिकेटच्या अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा या ठिकाणी होतात. हे मैदान क्रीडा विभागाच्या ताब्यात आहे. या मैदानाभोवती तहसील, प्रांत, वन विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशी महत्त्वाची कार्यालये आहेत. पण अलीकडे पाहिलं तर रात्रीच्या काळोखाचा फायदा घेऊन काही मद्यपीने या मैदानाचा उपयोग दारू प्यायचा अड्डा म्हणून सुरू केला आहे. या मैदानावर ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या दिसून येतात. काही ठिकाणी या बाटल्या फोडून टाकलेल्या आहेत. खेळताना या बाटल्यांच्या काचा लागून खेळाडू जखमी होऊ शकतात, पण याचं कोणतंही भान या दारुड्यांना नाही. काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं कुडाळ शहरातील अवैध धंदे बंद करा असं निवेदन पोलिसांना देण्यात आलं होतं, पण त्याचा अजूनही काही परिणाम झाला दिसत नसल्याचं नगरसेवक मंदार शिरसाट आणि तालुका प्रमुख राजन नाईक यांनी सांगितलं. येत्या काही दिवसात कुडाळ शहरात CCTV लागले नाहीत तर कुडाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा मंदार शिरसाट यांनी दिला आहे. निश्चितच गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी आम्ही कुडाळ पोलीस स्टेशनला शिवसेनेच्या वतीने एक निवेदन दिलं होतं की कुडाळ शहरामध्ये जे वाढते अपप्रकार आहेत त्यांना रोखण्यासाठी कुडाळ शहरामध्ये ठिकठिकाणी CCTV लावा. जिल्हा AI झाला, पण कुडाळ शहरामध्ये वाढतं चोऱ्यांचे प्रकार आणि हे चाललेले अपप्रकार याला कुठेतरी बंदोबस्त मिळावा यासाठी कुडाळ शहरामध्ये CCTV असणं आवश्यक आहे. आणि ह्या आमच्या मागणीला प्रशासनातर्फे केराची टोपली दाखवण्यात आली. निश्चितच इथे लहान मुलं खेळायला येतात आणि या ठिकाणी आपण बघितलं तर नुसत्या बाटल्या नसून बाटल्या फोडण्यात आलेल्या आहेत. उद्या कोणाला जखम झाली किंवा इजा झाली तर ह्याला जबाबदार कोण? येत्या काही दिवसामध्ये कुडाळ शहरात CCTV नाही लागले तर कुडाळ पोलीस स्टेशनच्या समोर शिवसेनेच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन आम्ही निश्चितच करू. ठाकरे सेनेचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी देखील या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय. पोलिसांनी इथं रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी मागणी नाईक यांनी पोलिसांबरोबरच आमदार निलेश राणे यांच्याकडे केली आहे. या ठिकाणी कुडाळ शहरामध्ये खेळण्याचं ग्राउंड न होतं ते वैभवनाईक आमदार असताना यांच्या माध्यमातून आपण खेळण्याचं ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे. परंतु ग्राउंडच्या बाजूला तहसील ऑफिस, या ठिकाणी इतर ऑफिस आहेत. ह्या ग्राउंडमध्ये दारूच्या बाटल्या ह्या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहेत. आज दारूच्या बाटल्या फोडत असताना ह्या ठिकाणी लहान मुलं खेळत आहेत. आज प्रत्येकाला विजा होऊ शकते, परंतु ह्या ठिकाणी CC कॅमेरे नाहीत. ह्या ठिकाणी लाईटी लावण्यात आलेल्या आहेत, ते लाईटी पण नाहीत. परंतु आज शासन करतंय काय? ह्या ठिकाणचे सध्याचे आमदार म्हणतायत की पोलिसांचा वचक नाही. पोलिसांना सुद्धा आमची विनंती आहे की ह्या ग्राउंडवर येऊन रोज संध्याकाळचं रात्रीचे ग्राउंड मारा आणि ह्या ठिकाणी जे कोण दारूच्या बाटल्या पिऊन ते फोडतायत यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आमची पोलिसांजवळ सुद्धा मागणी आहे. आणि आमदारांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही सुद्धा ह्या ठिकाणी येऊन लक्ष घाला. या मैदानावर अनेक मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात. राज्य आणि राज्याबाहेरून खेळाडू येतात. नाईट क्रिकेट स्पर्धा सुद्धा होतात. हे मैदान सुस्थितीत आणण्यासाठी शासन नाही तर काही खेळाडूच आणि काही क्रीडा स्पर्धा आयोजकच स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतात. त्यामुळे इथं दारू पिणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी खेळाडू आणि क्रीडा स्पर्धा आयोजक संतोष शिरसाट यांनी केली आहे. दरवर्षी आम्ही प्रिन्स स्पोर्ट समादेवी कलेश्वर मित्र मंडळ म्हणून आम्ही स्पर्धा भरवतो या ग्राउंडवर. आणि त्या ग्राउंडवर भरवताना या ग्राउंडचा मेंटेनन्स सुद्धा आम्ही स्वतः करतो. आणि तो मेंटेनन्स करतेवेळी JCP लावून वगैरे जे साफसफाई करतो त्यावेळी आम्हाला इथं असंख्य बाटल्या म्हणजे बिअरच्या बाटल्या, दारू क्वार्टर्सच्या बाटल्या आम्हाला इथं मिळतात. आणि ते इथं डंपर लावून इथंच दारू पितात, इथंच बाटल्या टाकतात. ह्यावर कुठेतरी शासनाने त्याच्यावर निर्बंध आळा घालायला पाहिजे. आणि जे कोण हे करतात आणि हे जर बंद व्हायला पाहिजे तर इथं मोठे कॅमेरे म्हणजे ज्याची कार्यक्षमता 200 मीटर 300 मीटर आहे आणि लाईटची व्यवस्था व्हायला पाहिजे. तरच हे जे काय दारू आणि हे जे काय प्रकार इथं जे होत आहेत
ते बंद होतील, अन्यथा बंद होणार नाही. त्याच्यामुळे शासनाने ह्याच्यावर त्वरित लक्ष घालून हे कुठेतरी थांबायला पाहिजे, बंद व्हायला पाहिजे. नाहीतर आज दारू प्यायचे हे प्रकार होतात, उद्या अन्य काहीतरी प्रकार इथं होण्याची शक्यता आहे. म्हणजे ते होणारच. त्यामुळे वेळीच शासनाने सावध राहून यावर लक्ष घालायला पाहिजे. अनेक खेळाडू, लहान मुलं या ठिकाणी खेळण्यासाठी येतात. खेळण्यापूर्वी त्यांना मैदानातून दारूच्या बाटल्या उचलून बाजूला ठेवाव्या लागतात. फुटलेल्या बाटल्यांच्या काचा बाजूला टाकून द्याव्या लागतात. बऱ्याच वेळा हे खेळाडू या बाटल्या शिस्तीत बाउंड्री लाईनवर लावून ठेवतात. त्या बाटल्या बाजूला करण्यातच या खेळाडूंचा वेळ फुकट जातो. काळोखाचा फायदा घेऊन या शासकीय मैदानावर दारूच्या पार्ट्या होत असतील तर ते समाजहिताच्या दृष्टीनं योग्य नाही. इतर अनेक अनैतिक धंदे वाढले आणि त्यातून कोणाचा जीव गेला तर शासनाला जाग येणार आहे का, असा सवाल मात्र कुडाळवासियातून उपस्थित होतोय. ते होऊ नये म्हणून प्रशासनानं या दारू पिणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी क्रीडाप्रेमींनी केली आहे.